देखो सामने रखा है और आप बोल रहे हो कि इधर है उधर। आप पानी का जार पूछ रहे हैं, पानी का जार। नमस्कार, मी विद्या शेळके आणि आज मी निघालेले काल ज्या पॅसेंजरला मी बोरवलीला ड्रॉप केलेलं होतं त्याच मावशींना घेऊन पुन्हा जायचं होतं मला संभाजीनगरला. का तर त्यांच्या ननंदबाई ऑफ झालेला, त्यासाठी त्यांना पुन्हा संभाजीनगरला ड्रॉप करायला जायचं होतं. पण त्याआधी मला सगळ्यात महत्त्वाचं, रात्री खूप उशीर झालेला घरी जायला. काल पण माझं 3-3:30 वाजता घरी पोहोचले. झोप बऱ्यापैकी झालेली होती, पण तरीसुद्धा मला श्रीनगरला जाऊन आधी आईचे रिपोर्ट आणायचे होते. रिपोर्ट आलेले आहे का नाही ते पाहायचं होतं. त्यामुळं मी सगळ्यात पहिले निघाले गंगूबाई हॉस्पिटलला. गंगूबाई हॉस्पिटलला आले, आईचे रिपोर्ट आलेले का नाही ते बघावं म्हटलं आणि येताना जमलंच ताईला घेऊन यावा. रिपोर्ट आलेले होते, त्यामुळं म्हटलं चला आता निघूया बोरवलीच्या दिशेला. बोरवलीला जाताना पण मला खूप सारी अशी ट्रॉफिक लागलेली होती आणि म्हटलं एकदा ठाण्याला पोहोचलं की पाहताच येईन अजून किती वेळ दाखवतोय. संध्याकाळचा प्रवास होता. संध्याकाळी 4-4:30ला मावशीचा कॉलच आलेला आणि त्यांनी सांगितलेलं की असं असं झालेलं आहे. खूप वाईट वाटत होतं, कारण की त्या कालच आलेल्या. त्यांचं जे फंक्शन होतं, त्यांच्या मुलांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं, तेही झालेलं नव्हतं. ते रविवारचं असल्यामुळं त्यांना तेही अटेंड करता आलं नाही. आणि अशा वेळेस बाकीचा विचार न करता आपल्याला जे काही आपलं पुढचे कार्यक्रम असतात, जे काही इमर्जन्सी आहे, जसं आता त्यांना पहिले जाऊन तिथं हजर राहणं, मग त्यांना पिकअप केलं. पिकअप करून झाल्यानंतर परत आम्ही निघालो मुंबईच्या बाहेर. मुंबईच्या बाहेर जाण्यासाठी पण म्हटलं आधी पेट्रोल वगैरे सगळं भरून घेऊया. त्यांच्या लोकेशनवर निघाल्यानंतर सगळ्यात आधी म्हटलं आता आपण थोडं थांबू आणि पेट्रोल भरून घेऊया. तेवढ्यात काकांचा मोबाईलही राहिलेला होता. त्यांच्या सुनबाई तो फोन आणून देणार होत्या. त्यांनी तो मोबाईल वगैरे त्यांच्या घरी विसरलेला, तो घरून घेऊन आल्या. 1000 रुपयाचं मी पेट्रोल टाकलेलं. तुम्ही म्हणाल विद्या एवढं का पेट्रोल भरतात? बऱ्याच वेळेस मला CNG खरंच मिळत नाही आणि बऱ्यापैकी मी पेट्रोलवर पण गाडी चालवते, कारण की बरं असतं, इंजनला पण थोडंसं बूस्ट मिळतो. त्यामुळं मी जास्त तर नाही म्हणता येणार, पण जर 700 किलोमीटर मी चालते डेली, तर कमीत कमी त्यातले 150 किलोमीटर तरी 100 किलोमीटर तरी मला वाटतं मी पेट्रोलवर गाडी चालवायला पाहिजे. त्यानंतर आम्ही CNG पंपावर पोहोचलो आणि म्हटलं CNG पंपावर पोचायच्या आधी काकांना ती सीट रिक्लाईन करता येत नव्हती, ती करून दिली आणि म्हटलं चला आता CNG वगैरे भरून घेऊया, कारण की मी इथे मुंबईत CNG भरलेला नव्हता. कालचा जो CNG होता तो बऱ्यापैकी संपलेला होता आणि बायपासला आलो. बायपासला आल्यानंतर खूप अशी ट्रॉफिक लागत होती. खूप अशी ट्रॉफिक लागल्यानंतरही म्हटलं की या ट्रॉफिकमधून जेव्हा आपण निघू तेव्हा एकदा पहिला CNG भरू. बायपासला गेले. मिस्टरांनी डब्बा ठेवलेला होता. पहिल्यांदा 11 वर्षात त्यांना खरंच वाटलं, 2 दिवसापासून ही जेवलेली नाही आहे, तर त्यांनी छान असा माझ्यासाठी CNG पंपावर डब्बा ठेवलेला आणि बरं वाटलं. कोणी जर ज्यावेळेस तुमच्या घरचे, तुमच्या स्वतःची माणसं तुमची इतकी काळजी घेतात, त्यावेळेस एक वेगळा आनंद असतो. एक याच्यापेक्षा जास्त तिप्पट ऊर्जा येते तुमच्यामध्ये काम करण्याची. मग CNG वगैरे भरून घेतला आणि त्यानंतर म्हटलं तर चला आपण निघूया आता पुढच्या प्रवासाला. पुढच्या प्रवासालाही जात असताना आमचं असं होतं की आता समृद्धीला लागूया. समृद्धीला लागल्यानंतर परत आम्हाला पुन्हा सिन्नरलाही एकदा CNGला थांबावं लागणार होतं. त्यानंतर म्हटलं आधी आपण समृद्धी पूर्णपणे क्रॉस करून घेऊया आणि मग पुन्हा CNG भरायला सिन्नरला आम्हाला उतरायचंच होतं. त्या प्रवासामध्ये खूप छान अशा गप्पा वगैरे झाल्या मावशींसोबत आणि नंतर म्हटलं चला फायनली CNGला पुन्हा एकदा आम्हाला उतरायचं होतं, कारण की मी 100-150 म्हणजे जास्त 100, 60, 90 ह्या स्पीडला माझी गाडी राहतच नाही. शक्यतो जास्त करून 120, 140 या स्पीडने असते. त्यामुळे CNG मला पटपट लागतो आणि गाडी ॲव्हरेज देत नाही. CNG भरायला आलो सिन्नरमध्ये. समृद्धी उतरून CNG वगैरे भरून घेतला आणि म्हटलं आता त्यांना जेवणाचीही वेळ झालेली होती. मावशींना विचारलं आपण जेवण करूया, तर अन्नपूर्णा हॉटेलला आलो. तिथं आधीच्या पप्पांनी पाठवलेल्या डब्यात पाहिलं तर खिचडी होती आणि मलाही माहीत नव्हतं डब्यात काय. त्यानंतर म्हटलं ठीक आहे चला, मावशींना म्हटलं आधी तुम्ही घ्या, काकांना द्या आणि मग मी उरलेली फिनिश करते.
मग खिचडी वगैरे आम्ही खायला घेतली. खूप छान होती आजच्या खिचडीमध्ये. मावशीच्या हातची चव कमी आणि नवऱ्याच्या प्रेमाची जास्त होती, त्यामुळे खूपच छान झालेली होती आजची खिचडी, नेहमी लक्षात राहणारी होती. त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि पुन्हा निघालो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला. पुढच्या प्रवासाला जात असताना परत रॉंग साईड जायचं होतं, म्हणजे सिंगल रूट झालेला होता. आणि सिन्नरचा जो ब्रिज आहे, क्रॉसिंग ब्रिज, एक शिर्डीला जातो, एक सिन्नरला जातो आणि एक पुणे हायवेला, त्या टी पॉईंटला तिथूनच सिंगल रोड झालेला आहे. आणि त्या साईडचा रोड बंद असल्यामुळं, काम चालू असल्यामुळे ह्याच साईडने बऱ्यापैकी CNG पंपाजवळही खूप वेळेस ट्रॉफिक होते. त्यानंतर म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. समृद्धी चढलो, समृद्धी उतरलो. समृद्धी संभाजीनगरला उतरल्यानंतर थेट मावशीच्या घरी आले आणि त्यांना ड्रॉप वगैरे करून मलाही पुन्हा रिटर्न जाताना आईंना त्यांना घेऊन जायचं होतं. त्यामुळं म्हटलं आधी शेंडगे मावशींना ड्रॉप केलं. ड्रॉप केल्यानंतर म्हटलं आधी आता पुन्हा त्यांना ड्रॉप व्यवस्थित, त्यांच्या बॅग्स वगैरे सगळ्या काढून दिल्या, त्यांना घरी जाऊ दिलं, पेमेंट घेतलं आणि मी निघाले तिसगावला. तिसगाव कुठं तर वडगावजवळ तिसगाव म्हणून एक फाटा आहे, तिथे मला परत गट नंबर 6मध्ये म्हणजे सॉस्टेक सिटीला माझं घर आहे, तिथून आईला, वडिलांना आणि वहिनीला घेऊन पुन्हा मुंबईच्या दिशेला निघायचं होतं. तुम्ही म्हणाल आत्ताच आल्या विद्याताई आणि आता लगेच निघायचं. हो, मी 12:30 वाजता त्यांना ड्रॉप केलं आणि यांना सगळ्यांना घेऊन रात्रीच्या 1 वाजता मी पुन्हा मुंबईला निघाले. का तर दुसऱ्या दिवशी माझी परत बुकिंग होती लोकलची आणि मला असं वाटत होतं की उगाच पॅसेंजरची दुसरे जे कुणालाही मी बुकिंग दिली की ते पॅसेंजरही तोडतात आणि शिवाय सर्व्हिसही चांगली देत नाही. त्यामुळे मला खरंच देऊशी वाटत नाही माझे पॅसेंजर कुणाला. पण ह्या वेळेस म्हटलं चला आधी धावपळ करून एवढं निघालो आहे आपण, उद्याचं काय होतंय ते मी सांगते तुम्हाला. त्यानंतर समृद्धी महामार्गाला लागायचंच होतं, तर त्याच्या आधी CNG पुन्हा संपलेला होता. तुम्ही म्हणाल सारखं CNG करत राहते, पण नाही, CNG भेटला नाही ना की असं 3-3 हजाराचं पेट्रोल भरून मग जावं लागतं मुंबईला. पण कधी रात्रीचं इथं संभाजीनगरला शक्यतो CNG मिळतच नाही, पण बऱ्याच वेळेस कधी कधी मिळाला तर बरं वाटतं आणि कधी नाहीच मिळाला तर मग आपण पेट्रोलवरच जातो. त्यानंतर मग पेट्रोल भरून लागले समृद्धीला. समृद्धी महामार्गावर पण एक CNG पंप आहे भारतचा, तिथं गेलो. शिर्डीच्या आणि सिन्नरच्या मधला पंप आहे हा, पण इथेही नव्हता. मी म्हटलं ना जास्त इथेही कधी भेटत नाही, पण त्यांनी सांगितलं होतं की आता 24 तास ऑनलाईन झाल्यामुळं, म्हणजे 24 तास झाल्यामुळं बऱ्यापैकी भेटत जाईल रात्रीचा पण आज काही नव्हता. मग मी पुन्हा सिन्नरला उतरले आणि सिन्नरच्या पंपावर येऊन इथे CNG भरायला गाडी लावली. CNG भरायला ज्यावेळेस मी गाडी लावली त्यावेळेस मावशींना, माझ्या आईंना त्यांना समोर बसवलं होतं की तुम्ही थांबा थोड्या वेळ. आईचे रिपोर्ट आले, आईला उद्या परवा दवाखान्यात न्यायचं होतं, त्यामुळं म्हटलं आधी सगळ्याच गोष्टी मॅनेज करणं शक्य होत नाही, त्यामुळे त्यांना भाडं न घेता आईंना घेऊन येणं बेटर वाटलं. त्याच्यानंतर पोहोचलो मुंबईमध्ये. मुंबईमध्ये पण असली ट्रॉफिक लागलेली होती रात्रीची पण. मोठ्या मोठ्या ट्रकांची गर्दी इतकी वाढलेली होती. मध्येच कोणती तरी एखादा हायवा बंद पडतो, मध्येच कोणीतरी ट्रक बंद पडलेला असतो आणि खूप गर्दी आणि ट्रॉफिक झाल्यानंतर असं वाटतं की काय ही ट्रॉफिक होते. अर्ध्या रात्री ट्रॉफिक लागली की डोकं आऊट होतं. पण बऱ्यापैकी आम्ही मुंबईला पोहोचलो. मुंबईला पोहोचल्यानंतर मुलुंडला आलो आणि दिवस उगला होता. मला थोडक्यात 5:30 पावणे 6 झाले होते मुंबईला पोहोचता. त्यानंतर घराजवळ आल्यानंतर आमचं घर चेकनाक्याच्या पुढंच आहे, थोडंसं मुलुंड चेकनाक्याच्या. आणि मग म्हटलं चला आता सगळं सामान वगैरे घेऊन जाऊया घरी. मुलुंड कॉलनीमध्ये आले आणि गाडी पार्क केली. गाडी पार्क करून झाल्यावर सगळ्यांना उतरवलं. सगळ्यांचं सामान लगेज वगैरे घेऊन जायचं होतं. डोळे बघा इतके बारीक बारीक झालेले झोपेसाठी की विचारता सोय नाही. 6 वाजायलाच आलेले. म्हटलं चला आता जाऊया घरी आणि थोड्या वेळ झोपून 8 वाजता लगेच सकाळी पिकअप होता.
चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिला असेल तर थँक्यू सो मच.